सोलापूर शहर उत्तरचे लाडके आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राजाभाऊ अलुरे व विनय भैया ढेपे मित्र परिवार। शहर आणि ग्रामीण भागाचा येणाऱ्या महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, नगर परिषदेच्या, नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक आढावा घेण्यासाठी सकाळी ग्रामीणची बैठक आणि आत्ता शहराची आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज आयोजित केली होती। आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब या सर्वांच्या सूचनेनुसार आमच्या राज्यातले प्रत्येक मंत्री हे प्रत्येकजण त्यांना जे जिल्हे वाटून दिले त्या जिल्ह्यामध्ये जाऊन पक्षाची परिस्थिती, पक्षाच्या कार्यकर्त्याचं या निवडणुकीत काय मत आहे, या बाबतीमध्ये आपण काय करणं पक्षाच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे यासाठी ही बैठक आयोजित केली होती। ग्रामीणची दुपारी बैठक सकाळी 11 वाजता बैठक पार पडली संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर। त्यानंतर आता ही बैठक इथं ही दुसरी आपली शहराची बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये आम्ही सगळं प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं, प्रमुख पदाधिकाऱ्यांचं ऐकलेलं आहे। इथं शहराचे अध्यक्ष आहेत, ग्रामीणचे अध्यक्ष आहेत, सगळे आजी माजी नगरसेवक, सगळी मंडळी आज या बैठकीला हजर होती। आणि आज पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केला त्यांचाही आम्ही सगळ्यांनी सत्कार हा आज केलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी ज्या सूचना केलेल्या त्या सर्वांच्या सूचनेची नोंद घेऊन आदरणीय दादा तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे आम्ही हा अहवाल देऊन या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील। आम्ही जरी महायुतीमध्ये, आज तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की महायुतीमध्ये ही निवडणूक एकत्र लढवायची, परंतु शेवटी पक्षाचे निर्णय घेणारे, शेवटी इथल्या कार्यकर्त्यांची भावना स्वतंत्राची लढवायची काही भावना लोकांची भावना आहे, काही लोकांची महायुतीमध्ये लढवायची भूमिका आहे। परंतु निश्चित प्रकारे या सर्वांनी पक्षाच्या अध्यक्षांनी ठरवले की जे 26 प्रभाग आहेत त्यामध्ये ज्या 102 जे जागा आहेत त्या सर्व जागावरती आपल्या उमेदवाराची चाचपणी आपण करायचं ठरलेलं आहे। आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या बाबतीमध्ये जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही सर्वांनी मान्य करण्याचं ठरवलेलं आहे। आज इथं बैठक संपन्न निश्चित प्रकारे झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निश्चित प्रकारे अनेक नवीन तरुणांचा एक त्यांना सगळ्यांना वाटते की आम्हाला कुठंतरी पक्षाने आमच्यावरती जबाबदारी टाकावी, आम्हाला नगरसेवक पदाची जबाबदारी ठेवावी। युवकांची प्रचंड अशी इच्छुकांची संख्या आज आमच्याकडे आहे आणि आज बऱ्याच जणांनी प्रवेश केलेला आहे, पाठीमागेही प्रवेश केलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे अनेक मोठे कार्यकर्ते, मी आज तुमच्यासमोर नावं सांगत नाही, हे राष्ट्रवादी पक्षाकडे इच्छुक आहेत। त्यांचंही निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये दादांच्या कानावरती घालून त्यांचं पण निश्चित प्रकारे पक्षामध्ये प्रवेश करून घेतले जाणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या, पंचायतीच्या निवडणुकीसाठी, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी, नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची टीम ही सज्ज आहे। निवडणुकीला सामोरं जाण्याचा सर्वांनी निर्णय घेतलेला आहे। सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना, सोलापूरकरांना शुभ दीपावली, पर्यावरण पूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीचा आनंद द्विगुणित करा, त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही। मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं बहिरेपणाही येऊ शकतो। सोलापूर महानगरपालिका, माझी वसुंधरा, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा। चला, संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा, निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा। पुनश्च एकदा शुभ दीपावली। सोलापूर महानगरपालिका, सोलापूर।